श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ आंबेर बाबा, सर्व संत मंडळींनी कलियुगामध्ये जन्म घेतल्यानंतर तुम्हा सामान्य माणसांना भगवंताचं नामस्मरण करण्याचं सामर्थ्य ग्रस्ताश्रमामध्ये प्रकट केले. गुह्य प्रकट केले, विश्व ब्रह्मच केले. म्हणजे संत महात्म्याने आधी स्वतः देवरूप झाले. देव पाहयाशी गेलो, तेथे देवचे होऊन ठेवलो, देवरूप झाले. तुम्हा मला देवरूप करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. किती सामर्थ्य आहे संत महात्म्याचे. आणि त्यातले त्यात तुम्हाला कलियुगामध्ये जन्म प्राप्त झाला. हे खरे तुमच्या जीवनामध्ये जरा भक्तीच्या अंताचा सोहळा आहे. म्हणून बाबांनो, पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी ज्ञानेश्वरीमधील 9वा अध्याय आणि पहिली ओवी या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी घेत आहे. ओविका सांगते, तरी अवधान ऐकले तुझे, मग सर्व सुखाचे पात्र होते. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघडे का. एवढे मग प्रतिज्ञा केली ज्ञानेश्वर माऊलींनी. तरी अवधान ऐकले तुझे, तरी 1 लक्ष भगवंताच्या नामाकडे द्या. 1च लक्ष. मग काय फायदा होईल, तर मग सर्व सुखाला पात्र व्हाल. देवरूप झाला नाही तरी पण तुमच्या प्रपंचामध्ये सर्व सुखाला पात्र व्हाल. कालाच्या ओघामध्ये परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती रोगग्रस्त स्वरूपामधून नाजूक आहे. परिस्थिती नाजूक आहे. एक रोग गेला की दुसरा रोग येतो. मनामध्ये भीतीचं वादळ निर्माण होतं आणि भीती निर्माण झाल्यानंतर त्यामधून रोगग्रस्त शरीरामधून माणसं मृत्युमुखी पडतात. कोणताही रोग जबरदस्त नाही. कॅन्सर सारखे रोग सुद्धा जबरदस्त नाही, पण डायबिटीज रोग मात्र जबरदस्त आहे. तो कोणालाही होतो. 9 वर्षाचा मुलगा असो, 8 वर्षाचा मुलगा असो, वयस्कर असो, तारुण्यात असो, तो रोग होतो आणि तो काही लवकर बरा होत नाही. पण त्याच्यावर मात केली तर, नामस्मरण केलं तर तो रोग बरा होतो. नामस्मरण केल्यावर डायबिटीज सुद्धा कंट्रोल मध्ये येतो, ताब्यात येतो. तो त्या पावरने केलं तर तोही नाहीसा होऊ शकतो. आणि मग
एवढाले मोठाले रोग बरे होतात. मग हे किरकोळ रोग, कोरोना हा किरकोळ रोग आहे, पण त्याच्यामध्ये भीती निर्माण केली, भीतीने लोक मेले रोगाने. आजही कोरोना आहे पण कुणी मरत नाही. म्हणजे काय आहे, हे जसा मीडियाचा प्रसिद्धीसाठी उपयोग केला जातो, त्यामध्ये भीती निर्माण होऊन लोक मृत्यूला सामोरे जाऊ लागलेले गेले. उपयोग काय? मग ज्याची प्रसिद्धी उत्तम तऱ्हेने चांगल्या तऱ्हेने करायची, भिवू नका. भीती अंतःकरणात काढून टाकायची तर ती उलटी भीती तयार करतात. काय उपयोग आहे? म्हणून माऊलींनी सांगितलंय, सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल, निरोगी शरीर बनवायचं असेल, उद्योगधंद्यात यश संपादन करायचं असेल, तर तुम्हाला भगवंताचंच नामस्मरण करावं लागेल. सर्व रोगावर मात होते, तरी अवधान ऐकले तुझे. ही प्रसिद्धी कोण करत का? करत नाही. आणि ज्या नको त्या प्रसिद्ध्या भीती निर्माण होऊन समाजाचे विचार फाकले जातात, अशा ठिकाणी अशा पद्धतीनं ती प्रसिद्धी होते. म्हणून ते घडू नये. माणसं चांगली मार्गस्थ व्हावी, जीवन सुखी बनावं, सर्व कार्यामध्ये यशस्वी व्हावं, असा अधिकार तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपानं, ईश्वरी स्वरूपाच्या ज्ञानानं ज्ञानेश्वर माऊलींनी प्रतिज्ञा करून टाकलेली आहे. तरी अवधान ऐकले तुझे. केवढे सामर्थ्य आहे माऊलींचं, प्रतिज्ञा केली. आज कुणी प्रतिज्ञा करत नाही. आता इथं बोलणार तर दुसरीकडे काय बोलणार ते सांगता येत नाही. माणसाचं जीवन अस्थिर होत चाललेलं आहे. माणसाच्या जीवनामध्ये फरफटत होत चाललेले आहे. रोग वाढले, शरीर प्रकृती जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीने रोगग्रस्त स्वरूपामधून त्या रोगाचे प्रभाव निर्माण होत आहे. म्हणून सर्व रोगावर एकच उपाय, नाम. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं तर सुखी प्रपंच तयार होऊ शकतो. आणि आपल्या अंतःकरणात भीतीचं वातावरण निघून जातं. माणसं कलियुगामध्ये लवकर आयुष्य सोडू लागलेले आहेत. 20-30 मध्ये तारुण्यातले तरुण मंडळी मृत्युमुखी होत चाललेले आहेत. त्याच्यावर उत्तम उपाय आहे. शरीर बिघडू नये, शरीराचं आरोग्य उत्तम राहावं, ते भगवंताचं नामस्मरण करावं. याच देही याच टोळा पाहे मुक्तीचा सोहळा आहे. हा भगवंत भक्तीतला सोहळा आहे. अनेक प्रपंचामध्ये सोहळे असतील, शिबिर असतील, पण अध्यात्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्रातला सोहळा तो फार दुर्मिळ असतो. म्हणून तमणाऱ्या खड्यावर
झालेलं आध्यात्मिक शिबिर म्हणजे एक आनंदाचा सोहळा आहे, भक्तीतला सोहळा आहे. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण होणं तो आध्यात्मिक सोहळा आहे. सो तो परमात्मा, हम तो जीवात्मा, जीव आणि परमात्मा एक आहे, ही आनंदाची ग्वाही रमणार आखाड्यातल्या शिबिरामध्ये प्राप्त झालेली आहे. यारे यारे लहान थोर याती जाती भटते न, कोणत्या जातीचे असा, धर्माचे असा, पंथाचे असा, आनंदाचा सोहळा तयार होतो. हे सोहळे क्वचित ठिकाणी आहे, शिबिरालोक अनेक आहे. विवाह प्रपंचातला एक सोहळा आहे, कारण ब्रह्मचर्य आश्रमातून ग्रस्ताश्रमामध्ये प्रवेश करणारा तो विवाहामधला सोहळा आहे. असे अनेक सोहळे निर्माण होतात, पण आनंदाचा सोहळा परमार्थ स्वरूपामधून तुम्हाला अध्यात्म स्वरूपामधूनच मिळतो. त्या सोहळ्याचं स्वरूप फार आनंदी आहे. माणसं तिकडे नेमकं दुर्लक्ष करतात, बाहेर पडतात. अरे सगळं जग आपल्या जवळ आहे, जेवढं जग बाहेर आहे त्याच्या दुपटीने आत जवळ जग आहे. जीवाच्या ठिकाणी पाहण्याचा अधिकार आहे. उघडा ज्ञानदृष्टी उघडा आणि तो आनंदाचा सोहळा तपासा. आनंद काय असतो सोहळ्यामध्ये? जसं लग्न सोहळ्यामध्ये आनंद असतो, पण शेवटी वधू आपल्या इकडून जाते त्यावेळेला मनामध्ये दुःख निर्माण होतं. मग त्या सोहळ्यामध्येही दुःख आहे, पण परमार्थ ज्ञानाच्या सोहळ्यामध्ये दुःख नाही. जातेची घडी पुन्हा नव्हे. काय म्हणतं हे अध्यात्मशास्त्रामध्ये लाख मोलाचं आहे. पौर्णिमा आहे, कलेनं चंद्र वाढत जातो आणि पौर्णिमेला परिपूर्ण अशा अवस्थेमध्ये तयार होतो. म्हणून विश्वामित्र आणि अरुंधती दर पौर्णिमेला वडाच्या झाडाखाली जाऊन बसत, म्हणजे ते पौर्णिमेचं चांदण किती सुंदर असेल. जसं सुंदर ते ध्यान आहे तसं सुंदर ते चांदण आहे. विश्वामित्राला कधी ब्रह्म ऋषी वशिष्ठमुनी म्हटले नाही. विश्वामित्राने 100 पुत्र वशिष्ठाचे मारले तरी राज ऋषीच म्हणत राहिले. मग शेवटी विश्वामित्राची दुर्बुद्धी तयार झाली. आपण वशिष्ठ मुनीला संपून टाकू, मग लोक सगळे ब्रह्म ऋषी म्हणतील. म्हणून त्याने त्या पौर्णिमेला वडाच्या वशिष्ठ मुनी यायच्या अगोदरच वडावर जाऊन एवढा मोठा दगड घेतला आणि त्या वडाच्या झाडावर जाऊन बसले. वशिष्ठ मुनींना संपून टाकायचे दुर्बुद्धी. म्हणजे इथं सहनशीलता नाही, राजर्षी म्हणलं जाते. याला कारण काय? सहनशीलता नाही. संतांच्या घरी शांती आहे, शांतीचा सोहळा. तर ऋषींच्याही घरी शांतीचा सोहळा असतो. म्हणून वशिष्ठ आणि आनंदाने त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसले आणि वशिष्ठ मुनींनी काय उद्गार काढले,
काय मानले माझ्या विश्वामित्राच्या तपाच्या तेजाच्या चांदणाच्या लहरी किती सुंदर तयार झालेल्या आहेत असं म्हटल्यावर हे शब्द ऐकले. विश्वामित्राने दगड बाजूला फेकला आणि वशिष्ठ मुनींचे पाय झाले. शाबास ब्रह्मरूप. कधी शांती तयार, आनंद निर्माण झाला. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण दे हाते संभाळे. सांगा देहाला कोण सांभाळत? झोपेमध्ये देहाला कोण सांभाळतो? मग समाधी लागल्यावर देहाला ब्रह्मानंद लागली टाळी, कोण दे हाते संभाळ. आनंद लहरी तयार झाल्या. आध्यात्मिक शिबिरातल्या लहरी तयार झाल्या आनंदाच्या. तोही एकाला नाही सगळ्यांना. खटवांग राजाने एकादशीच्या दिवशी नगरी उद्धारून नेली. खटवांग राजाने आपली नगरी उद्धारून नेली. एकादशी कसे करीत होता? दशमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी तुळशीचं पान घेऊन, म्हणजे थोडं अर्धपोटी जेवण करून, दशमीच्या दिवशी घरी सगळे बसत होते आणि एकादशीला पाणी सुद्धा पेत नव्हते. सगळे एकत्र बसायचे, भगवंताचं नामस्मरण करत होते. एकादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाला तुळशीचं पान सेवन करून द्वादशी सोडली जात होती. मग दुपारी 12 वाजता जेवण करत होते. भगवंताचं नामस्मरण करत होती. सगळे नगरी उद्धारून नेली. तसा आनंदाच्या शिबिरामध्ये आनंदाच्या लहरी सगळ्यांना प्राप्त झाल्या परमार्थाच्या स्वरूपात. परमार्थाचा आनंद किती तोला मुलाचा असतो, प्रेममय असतो, कळत नाही. काय प्रेमाचा आनंद आहे. तरी अवधान एकले तिचे. काय मौलांची ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानाचा गाभा त्यांनी फुकट तुम्हाला देऊन टाकला. यागे यागे लहान थोर, याती जाती भलते न, कोणत्या जातीचे धर्माचे पंथाचे असा सगळे उद्धरून जा. इथं काय कोणाला उणे नाही, उणे नाही. परमार्थ आहे सुख सोहळ्यातला. असा सोहळा स्वर्गामध्ये नाही, मृत्यू लोकामध्ये आहे. परमार्थ परमार्थाच्या सुख सोहळ्यातला, सोहळ्याचं आनंदाच्या लहरीतलं वैभव प्राप्त होतं. पुढे मिळत नाही. जाते अशी घडी पुन्हा नाही. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. गेलेली वेळ पुन्हा नाही. म्हणून गेला तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जन. बाबांनी वलघोडे अप्पाला म्हणले, काय घातली काशीमध्ये? अरे गेलास तेवढे जर तू विहीर खोदण्यासाठी पैसे घालवले असते तर पाणी लागलं. काय मिळालं? तीर्थी धोंडा पाणी. देव रोकडा सज्जन. तुमच्या आमच्या अंतःकरणात देव आहे. मग बाहेर काय जायचं? ठाईच भैसोनी कगे चित्ता आवडे, अनंताळवा सुखे तो घरा नारायण. पौर्णिमा आहे. पौर्णिमेचं शीतल चांदण, तपश्चर्याच्या तेजाचं स्वरूप आणि सुंदर ते ध्यान.
ध्यान सुंदर तयार होतं. तपाच्या तपश्चर्येतलं शीतल चांदणे म्हणून सुंदर स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त. अरे पुन्हा नाही, पुन्हा मनुष्य जन्म नाही लवकर. सात्विक विचारातून कर्म केलं असेल पुण्य प्राप्त होईल, पण फिरावंच लागेल. योनी फिराव्याच लागते. म्हणून देह मरण जन्म फेरा मरणाचा फाडून टाकायचं असेल तरी अवधान ऐकले तिथे. असा सोहळा नाही, असं पौर्णिमेचं रूप नाही. पौर्णिमेच्या रूपामध्ये सुंदर चांदण्यामध्ये सुंदरचं ध्यान तयार करून एकाग्रतेचं स्वरूप बनवायचं. याच देही याच गोळा, याच देहामध्ये पुन्हा दुसरा जन्म नको. पुन्हा मनुष्य देह धारण करून भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून संतांच्या संगतीत या. संत संगतीमध्ये पद्मनाभ जोडीला. भगवंताला एकरूप केलं जातं. पद्मनाभ एकरूप केला जातो. देवाशी सलगी केली जाते. एक रूपता प्राप्त होते. काय आनंद. तुम्हाला आम्हाला ध्यान करण्यासाठी बाबांनी खुलं केलेलं ध्यानाचं स्वरूप सर्वात श्रेष्ठ आहे. बाबांनी मन घेतलं, बुद्धी घेतली नाही, चित्त घेतलं नाही, मन घेतलं. पण दृष्टी स्थिर केली आणि लक्ष स्वतःवर दीर्घ केलं. मन पळाला पडून जाईल, विक्षेप होणार नाही, अभ्यास घडत नाही. पण इथं दृष्टी घेतली आणि लक्ष घेतलं. या दोन्हीला पकडता येतं. मन पकडता येत नाही. त्याही पेक्षा बुद्धीमध्ये विक्षेप होणं, चित्तामध्ये विक्षेप होणं वाईट आहे. चित्तामध्ये विक्षेप झाला तर माणूस भरकटला जातो, अभ्यासापासून दूर जातो. पण मनाने भरकटला नाम होणार नाही, पण भरकटणार नाही. काय भक्तीचा सोहळा. सोहळा आहे. सो परमात्मा, हम जीवात्मा, दोन्हीची एकरूपता. जीवावर आलेली माया बाजूला काढली गेली. सोहळा. सोहळ्याचं स्वरूप आहे पौर्णिमेच्या रूपाने. बाबांनी कोजागिरी पौर्णिमेला देह सोडला. 4.5 तास दृष्टी भ्रकुटीस्थानी होती. ध्यानाची परिणती होती. दृष्टी तिथं स्थिर होती आणि ओंकाराचा ध्वनी तयार होता. देह सोडताना मुखामधून ओम ध्वनी तयार केला. केवढी पावर संतांची असते. सगळ्यांचे तुम्हाला ते सामर्थ्य करून ठेवलंय. वापर करा ध्यानाचा. नित्य नियमानं नामस्मरण करा, ध्यान करा आणि मग पाहतो सुख सोहळा स्वर्गीय. सुख सोहळा. सोहळाचा सोहळा कसा. सुखाचा सोहळा. काका आध्यात्मिक शिबिराचं जी पावर होती त्या काळामध्ये
आखाडच्या जमणाऱ्या कड्यावर घरी बसून मिळाली नाही. म्हणून सांगितलं जाते अशी घडी पुन्हा नाही. प्रपंच होईल, प्रपंच होत राहतो. आजचं उद्या झालं तरी प्रपंचात चालतं, परमार्थात चालत नाही. कर करण्यासो हात कर, हात करण्यासो अपेके अपेकर. वायदा मिळत नाही, पण तुम्ही परमार्थात वायदा मदत तयार करता. म्हणून प्रपंच होणार आहे. कष्ट केले, उद्योगधंदा केला, पैसा मिळणारच आहे. मिळणार नाही असा अर्थ नाही, तो मिळेलच. पण परमार्थ केल्याशिवाय होणार नाही. म्हणून सोपं केलं सगळं गणित. या गणितामध्ये सुंदरपणा तयार आणण्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात सुंदर ते ध्यान. माऊली सांगतात रूप पाहता लोचेनी. स्वतःच्या स्वरूपाचं, स्वतःच स्वरूपातलं रूप पाहण्याचा अधिकार सुंदर ते ध्यान. सुंदर ध्यान तयार होतं. आनंदाची आनंद, आनंदाच्या लहरी तयार होत्यात. बाबांनो, लहरी परेच्या पलीकडचं वचन आहे. फलेच्या पलीकडचं वचन आहे. म्हणजे देवाच्या वर आलेल्या मायेच्या पलीकडे असणारं आत्मस्वरूप. त्या आत्मस्वरूपात ते परेच्या पलीकडचं वचन आहे. आणि ते बोललं जातं परेच्या पलीकडच्या स्वरूपामधून. तो वैखरीमध्ये त्याचा उच्चार होतो. पण पावर आहे आत्मस्वरूपात. आत्मस्वरूपामध्ये पावर निर्माण होते. आणि तेच बाबांनी तुम्हाला आत्मस्वरूपामध्ये आणून ठेवलेलं आहे. म्हणून पिंडामध्ये असणारी सप्तचक्र ओलांडली जातात. कणकैया होतो ऊपर जाता पण नीचे आता है. सप्तचक्र ऊपर जाता है. ओलांडले एका सेकंदामध्ये. भक्तीतला सोहळा तयार करून दिला कणकैयाला 12 तासामध्ये. भक्तीच्या सोहळ्यामध्ये नेऊन लोटलं. मग भक्ती करायला लागला. बाबांनी मार्गदर्शन केलं म्हणून सद्गुरू लागतात. मार्गदर्शन नाही तर भरकटला जातो. साधक भरकटला जातो. बाबांच्या काळामध्ये अभ्यास पुढे चालला की अशी काय मंडळी असायची की ते त्यांच्याकडून अभ्यास काढून घ्यायचे. आणि मग बोंबलेला बाबांच्या पुढे काय टिकणारे. म्हणजे तो सोहळा जो आहे ते सद्गुरू जाणू शकतात. सद्गुरूंनाच सांगावं लागतं. इतरांना सांगितलं की तुम्ही भरकटला, तिला अभ्यास सोडून द्या. अशी लोकांची गोष्टी घडल्या. वनडुड्यापण म्हटले का एवढा चांगला अभ्यास असून सांगितला नाही. म्हणजे किती चांगली मंडळी चांगला अभ्यास करत होती. बडबड करणारी मंडळी बडबड करीत होती. पण शास्त्रज्ञांना बोलून देत नव्हते. सामान्य बडबड नव्हती, ज्ञानाची बडबड होती. ज्ञान प्राप्त म्हणून तरी अवधान एकले दिले. एक लक्ष जीवनाच्या आनंदाच्या लहरीमध्ये
आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या गाभ्यामधून निर्माण होणारा ध्वनी तुमचं अंतःकरण शुद्ध करून जातो, तुमचं अंतःकरण शुद्ध करून जातो. कळत नाही, कळत नाही. कळून घ्या, सोपं आहे. बाबांनी सोपं करून टाकलं. संत संगतीचा लाभ मोठा आहे आणि संत संगतीचा लाभ म्हणजे दिवाळी दसरा. संत येते घरात तोची दिवाळी दसरा. काय माणसाचं जीवन भक्तीच्या सोहळ्यामध्ये गेलं पाहिजे. भक्ती कठीण आहे पण भक्ती सोपी आहे. सद्गुरुनाथ धरुणी हात नेले मंदिराची. भक्तीमध्ये सद्गुरुनाथ हात धरून नेऊन पाठवतात. बाबा हात दे आणि तू देवा ऐसे करी तू देव आणि मी भक्त. तुकाराम महाराज देवा तुम्ही देव आणि मी भक्त एवढा तुझा भाव ठेव. एवढा देवरूप झाला तुझा भाव एवढा ठेव. अंतर ठेवतो आहे तोपर्यंत या देहामध्ये आहे तोपर्यंत. या देहातून गेला का देवरूप. असं आनंदाच्या लहरीमध्ये आपल्याला आपलं जीवन घालवण्यासाठी पडेच्या पलीकडच्या वचनामधून तुमच्या आमच्या अंतःकरणातून आत्मरूपातल्या स्वरूपामधून आत्मरूप गणेश केली स्मरण. सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे. 14 विद्या आणि 64 कला प्राप्त होतात. एवढ्या आत्मरूप गणेशाच्या स्वरूपामध्ये गणेशाचं आत्मरूपामध्ये स्मरण केलं गेलं पाहिजे आणि ते करण्यासाठी ओंकाराच्या रूपातला आनंदाच्या सोहळ्याचा आनंदाचा कंद काय सुख सोहळ्याचा हा भक्ती जेवढी कठीण आहे तेवढी सोपी आहे. ती जितकी सोपी आहे सद्गुरुनाथ धरुणे हात नेले मंदिरात. म्हणून ध्यान करणं डायरेक्ट ध्यानामध्ये आणलं तुम्हाला. डायरेक्ट ध्यानामध्ये किती सोपं केलं. अरे यम नको, नियम नको, प्राणायाम नको, आसन नको, प्रत्याहार नको, धारणा नको, डायरेक्ट समाधी घ्या. समाधी सुख सोहळ्यातला आनंद आत्मरूप गणेश केली या स्मरण. आत्मरूप गणेशाचं स्मरण घडलं की असा सुंदरपणा तुमच्या जीवनामध्ये मनुष्य जन्मामध्ये याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. मुक्त सोहळ्यातला आनंद तयार होतो. काय वाढू त्या सद्गुरूंचे उपकार. काय संतांचे उपकार. काय वाणू त्या संतांचे उपकार. मध निरंतर जाग ठेवायचं काम करतात. करायचं नाही काम करत. आनंद मिळणार नाही. तीर्थात गेला तीर्थी धोंडा पण काय पाहिलं डोळ्याने. या चांबड्यानं पाहिलं पाणी
आणि पाहिल्या इमारती काय येते, पण जो तिथं आहे त्याचं काय नामस्मरण केलं नाही, त्याचं नामस्मरण नाही. आपल्या जवळ आहे, नामस्मरण केलं तयार. कसं आहे म्हणून माऊली किती प्रतिज्ञा करतात. पहिल्यापासून सुरुवात होते तर देव रूप होत जोपर्यंत तरी अवधान एकले दिले. देवरूप व्हायचं, देव पाहायचे गेलो तिथे देवरच होलो, देवच होऊन ठेवलो, देवरूप झालो. अशा सोहळ्यातला आनंद कुठे नाही बाबा, इथं बाबांच्या ध्यानामध्ये आहे, माऊलींच्या ध्यानामध्ये आहे, तुकाराम महाराजांच्या ध्यानामध्ये आहे. भामगिरी पठारी वस्तीदान केली, 15 दिवसामध्ये साक्षात्कार. विठोबा भेटला निराकार. आपण फसतो पिंडातल्या भक्तीमध्ये फसून जातो. कोण रिद्धी सिद्धीमध्ये फसतो, कोण लक्ष्मीमध्ये फसतो, कोण दत्तात्रयामध्ये फसतो, कोण गणपतीमध्ये फसतो, कोण पुढं फसला त्याचा तपास नाही. म्हणून फसू नये म्हणून आत्मरूप गणेश केले स्मरण. कंठचक्रावर गेल्या अष्टसिद्धी हात जोडून उभ्या राहतात, हात जोडून उभ्या राहतात. हे बाबा देव काय देणार नाही, आम्ही सगळं देतो. म्हणून त्यांना कोणी पोचलं नाही, संतांनी कोणी पोचलं नाही, मागं पडत होत्या. एकनाथ महाराजांच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरत होत्या. ते रिद्धी सिद्धी वापरणारे महाराज लोक महाराजांच्या घरात वाटोळ करण्यासाठी रिद्धी सिद्धीला पाठवत होत्या. पण त्याच रिद्धी सिद्धी एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरत. असे सोहळ्यातला सोहळा अध्यात्म शास्त्रातला आहे. म्हणून पर्याच्या पलीकडचं वचन आहे आणि त्या वचनामधूनच त्यांना त्या स्वरूपातला शब्द ब्रह्माच्या अभ्यासाचा आनंद तयार होतो. आनंदाच्या डोही आनंदाचा कण, आनंदाचा कण, आनंदाचा कंद आहे. अरे खांदा हे आनंदाचा कंद, किती सुगंध असे, किती सुगंध असे. आपण आता तुमच्या जीवनामध्ये सगळे संपलेला आहात, राहिले भगवंताचं नामस्मरण. पण तुमचा राहिलेला मायेतला प्रपंच तुमच्या जवळ असल्यामुळं परमार्थाकडं दुर्लक्ष आहे, फार दुर्लक्ष आहे. म्हणून बाबांनो सोहळ्यातला आनंद किती आनंदाच्या स्वरूपामध्ये तयार होतो, तो आनंद तुमच्या जीवनामध्ये परमार्थात आहे, परमार्थात आनंद आहे. आपण
केलं पाहिजे. आध्यात्मिक स्वरूपामध्ये आपला सप्ताह ऑक्टोबर महिन्यात येणार आहे, पुढा आहे. पण दररोज 1 तास अर्धा तास ध्यान करा. त्या सप्त्यामध्ये तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. क्रियाकर्म होत चाललेलं आहे. आध्यात्मिक शिबिरामध्ये ध्यानाचं शिबिर असू द्या, ध्यानातला ध्यानरूपी मौन नमस्कार सप्ताह असू द्या, आध्यात्मिक शिबिर असू द्या, 1 दिवसाचं असू द्या, 3 दिवसाचं असू द्या. पण आनंद आता फार वाढत चाललेला आहे. आनंद वाढत चाललेला आहे. एकत्र येऊन ध्यान करण्याची पावर निर्माण झालेली आहे. एकटे बसला एवढं लक्षपूर्वक कार्य होत नाही, ध्यान होत नाही, लक्षपूर्वक होत नाही. ते लक्षपूर्वक एकत्र बसलं एक क्षण विचारी त्याचे मन, त्याची मन पापे तोये जळवणी जाय. एक क्षण अध्यात्म ज्ञानाचा एक क्षण, नामाचा एक क्षण, नामाच्या ध्यानाच्या भक्तीतला सोहळा. म्हणून संत महात्म्याने त्या ठिकाणी ध्यान केलेलं असावं. 15 दिवसामध्ये तुकाराम महाराजांना बालचंद्र डोंगरावर पांडुरंग भेटला आणि त्याच नामदेवाला 24 तासामध्ये पांडुरंग भेटला. आधी भेटला होता, ओळखता आला नाही. पांडुरंग ओळखता आला नाही. म्हणजे पांडुरंग ओळखायचं असेल तर देव पाहावयाशी गेलो, तेथे देवाची होऊन ठेवलो. देव रूप झाला रे झाला, पांडुरंग ओळखायला वेळ नाही. त्याच्या क्षणी लय परमार्थात गंमत आहे हो. गमतीचा आनंद फार. बाहेर आनंद मिळतो, मायेतला आनंद दुःख मिश्रित आहे. पण परमार्थातला आनंद दुःख मिश्रित नाही, तो सुख मिश्रित सुखच सुख आहे. सुखाचा आनंद लुटावा हे आपण आपल्या आध्यात्मिक शास्त्रामध्ये येऊन शिकावं. एकत्र बसून केलं की कार्य वाढत जातो. त्यावेळेला ध्यान त्या ठिकाणी तयार होतं. ब्राह्मी मुहूर्तावर 3.5 तास दररोज ध्यान होत होतं. म्हातारी माणसं त्यांची दुखणी पडून गेली. आनंद, एवढा आनंद होता, चालता येत नव्हतं. नीट त्या माता भगिनी चांगल्या चालायला लागत होत्या. का? किती वेळ ध्यान करत होते? 15 मिनिटं, 1 तास, जास्त करीत नव्हते. पण दुखणं जात होतं. तुमच्या आमच्या नामाच्या पावरलं. नाम तयार झालं, ध्यान तयार झालं, वातावरण शुद्ध होतं. त्या नामाच्या लहरी त्यांना तुम्हाला मला सर्वांना स्पर्श करत होत्या. लहरी हो लहरी, लहरीचा आनंद आहे. प्रपंच आज नाही उद्या केलं जाईल. आजचं काम उद्या होऊ शकतो. म्हणून तर माणसं मायेमध्ये अडकलेली आहे. पैसा पैसा इथे कर्तव्यता समजत आहे. अरे पैसा पाठीमागे लागेल. पैसा म्हणजे लक्ष्मी तुमच्या पाठीमागे पळते. पण नामस्मरण वाढलं पाहिजे. फार काय काय झालं
काय आनंद तयार इतका तयार झालाय की आतलं सगळं तापलंय, तपमान तापलंय शब्द ब्रह्मामधून. म्हणून सांगितला शब्द ब्रह्मातला ओंकार, सोहम ब्रह्मातला ओंकार आणि नाद ब्रह्मातला ओंकार. आज सोहम ब्रह्मातला अंतर्निष्ठ ओंकार आणि शब्द ब्रह्मातला बहिनिष्ठ देहाच्या भोवती गुंडाळलेला ओंकार, या लहरी तयार होतात. ओंकाराच्या लहरी तयार होत होत्या. काय सांगायचं, त्या लहरी, ते शब्द, ते ध्यान, त्या स्वरूपामधून पौर्णिमेच्या रूपानं सुंदर असं पौर्णिमेच्या चांदण्यातलं शीतल असं ज्ञान, त्या ध्यानामधून ज्ञान तयार होतंय. रूप पाहता लोके, डोळा आपलं मुख पाहण्यासाठी आपल्याला आरसा पुढे घ्यावा लागतो. तसं आपल्या स्वतःच्या जीवाचं रूप पाहण्यासाठी ज्ञानरूपी आरसा तयार आहे. रूप पाहता लोके सुंदर ते, म्हणजे काय आहे भक्तीतला सोहळा, काय त्या सुखटा. मग डाव्या या भक्तीच्या वाटा. तुकाराम महाराज म्हणतात हनुमंताला, मग डाव्या सोबटात काय त्या भक्तीच्या वाटा दाखवा. म्हणजे भक्तीच्या वाटा पाहायच्या असेल तर हनुमंताला शरण जा. शरण शरण आलो रामदूता. हनुमंताला शरण जा, भक्तीच्या वाटा पहा. भक्तीचं आनंद निर्माण होतो. किती बोलावं आनंद काय मावळत नसतो. आनंद मावळत नसतो, उफाळून येतो. ज्ञानाची कृती उफाळून येते आपोआप. आणि एक तास अभ्यास करायला गेलो तर मन कुणीकडं मी कुणीकडं तपास लागत नाही. म्हणून तो तपास लावण्यासाठी ठाईच बसवली करी एक चित्त, आवडे अनंत अळवावा, सुखे तो खरा नारायण. नारायण घरी येतोय, संतांच्या घरी नारायण आलेला आहे. चोखोबाची ढोरे ओढण्यासाठी आला, कबीराचे शेले विणण्यासाठी आला, जनाबाईच्या गौऱ्यामध्ये विठ्ठल रूपाने आला. तुमच्या गौऱ्यामध्ये येईल का? आमच्या गौऱ्यात मग येत नाही. जनाबाईंनी गौऱ्या लावल्या आणि शेजारणीने गौऱ्या लावल्या. तर त्या शेजारीने दोन्ही गौऱ्या गुंडाळल्या, स्वतःच्या गुंडाळल्या आणि जनाबाईचे गुंडाळले. नाही माझ्याच आहे. कशा गौऱ्या काढायच्या निवडून पंचायत पडली. गौऱ्या कोणत्या आहेत? मग जनाबाईने सांगितलं, ज्या गौरीमध्ये विठ्ठल ढोली त्या माझ्या, आणि ज्या गौरीमध्ये विठ्ठल ढोली नसेल तो शेजारणीच्या. शिवगा नाहीतर ओंकार. शेजारणीच्या गौरीमध्ये शिवगा तयार झाला, विठ्ठल ढोली नाही. मग काय पंचांनी कानाला लावायची. विठ्ठल म्हटले की जनाबाईक गौरी जायची, आणि विठ्ठल नाही झाला गौरी तर शेजारणीकडे गौरी जात होती. विठ्ठल शब्द तयार झाला, नाम आत्मरूप गणेश.
आत्मरूपामध्ये गणेशाचं स्मरण करायचा योग या देहामध्ये पलीकडच्या वचनामध्ये निर्माण होतो. आणावा लागत नाही, ऐकता. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐकता आता घर फसवली. ऐकता घर फसवली आलाय देव. घ्यावं कुणी म्हणतो काय, देव न लगे साठवणीचे विजले जागे. काय साठवले? काम क्रोध मद मत्सर अहंकार इच्छा वासना भली भ्रांती हे जाग करतात तुम्हाला. देव नको, देव नको. असा पौर्णिमेचा आनंद आज उफाळून आलेला आहे. पौर्णिमेचा आनंद, पौर्णिमेमध्ये काय आनंद आहे. आपल्याला आपल्या स्वरूपात जायचं असेल, आत्मरूप गणेशू केली या स्मरण. त्या तरी अवधान एकले तिथे एक लक्ष द्या. देवरूप व्हा, एक लक्ष द्या. एक लक्ष नामाकडे दिलं, नाभिस्थानी दाब बसतो. नाभिस्थानी दाब बसतो. दाब बसला की कफवात पित्त शुद्ध होतो आणि मग मोकळं होतं, खुलं होतं. किती श्वास घेतला योशी वाटतो. मग त्या कुंडली शक्तीला दाब बसून ती मोकळी झाली की चलायमान होते. आणि मग चलायमान झाली की पहिल्या आधार चक्रावर गणपती, स्वाधिष्ठान चक्रावर ब्रह्मदेव, मणिपूर चक्रावर विष्णू, हृदय चक्रावर शंकर, कंठ चक्रावर जीवाचं दर्शन. म्हणून जीव हे दैवत आणि त्या दैवताला बोलवण्यासाठी सगळ्या रीती हजर. काय करायचे? रीती सिद्धी नको. मग तो द्विजन चक्रामधून भ्रुकुटीसाठी त्या मुंगी नेत्र तुल्य दसवेदार झटका. काय आनंद हे मुंगीच्या नेत्रा एवढं सुंदर सूक्ष्म होल, त्याच्यामधून सत्वर जाई वेगे, सत्वर जाई वेगे. काय वेग किती आहे? अनु रेणू या ठोकड़ा तुका काशा एवढा ऊपर जाता है. सो म्हटला ऊपर, हा म्हटला नीचे. सद्गुरु किती कृपावंत आहे. सद्गुरु इतके कृपावंत कोणी नाही. संत इतका कृपावंत कोणी. फार मोठी कृपा आहे संतांची. संत कृपा झाली इमारत पळ आली. ज्ञानदेवे रुचिला पाया उभारिले देवालया. एकनाथ नामदेव भाग खांब दिला भागवत.
संत कृपा व्हावी आणि संतांची कृपा होतच राहते. संतांच्या कृपेला वायदा उगत नाही. एक नाम ब्रह्मनामाचा विचार ज्याचा क्षण मन, ज्याचं मन ब्रह्मज्ञानाचा क्षण विचार त्याची महत् पापे चढवली जायचे. अरे काय हा नाटकाते आहे. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. क्षणाक्षणानं आयुष्य कमी होत. बघा क्षणाक्षणानं आयुष्य या देहाचं नाहीचं होऊन मृत्यूच्या जबड्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. कधी मरण येईल तपास लागत नाही. असा असा ऐसा आनंद जयाचे नगरी. या नगरीमध्ये आनंद आहे. देहरूपी नगरीमध्ये आनंद आहे. आणि त्या नगरीमधला आनंद मावळत नसतो, ओसंडून वाहत असतो. काय करायचं मग? लय आनंद आहे, पण त्याचा प्रमाणात उपभोग घ्यावा. प्रमाणात आपल्यालाच आपण आपला आनंद प्रमाणात उपभोगावा. आणि ते त्याचाही अतिरेक. म्हणून म्हणून पौर्णिमेचं परेच्या पलीकडचं वचन निर्माण झालं. सद्गुरु स्वरूपामधून सद्गुरूंनी दिलं, ते उभारून आलं, ते बोललं गेलं. आनंद तयार होते. लक्ष लागले. लक्ष देऊन या अंतरी. लक्ष देऊन या अंतरी. अंतःकरणात लक्ष द्या. पहा, म्हणून या ठिकाणी केलेली कटकट वेळी कवाकली देव जाणे. आपुले आपले नाही मी बोलत, सखा पांडुरंग वाचा त्याची. तुमची वेदवाणी त्यात भगवंताची आणि माझीही वेदवाणी त्यात भगवंताची. वेगळी नाही, एक आहे. वेदवाणी एक आहे, पण कळलं तर. नाहीतर मग प्रश्नाच्या प्रश्न मोकळं नाही सोडलेलं. म्हणून केलेली प्रवचन रूपी सेवा तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करून प्रवचन रूपी सेवेला विराम देतो.